रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यावरील तक्रारीची भाजपनं दखल घेण्याची विनंती अजित पवार पक्षाचे रामराजे नाईक निंबाळकरांनी केली आहे। तक्रारीची दखल न घेतल्यास हातात तुतारी घेणार असल्याचा इशारा देखील रामराजे निंबाळकरांनी दिलाय। भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि अजित पवार पक्षाचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकांवरून शाब्दिक वार सुरू आहे। फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टीला साथ देऊ नका एवढीच खरी हे बरोबर आहे का? तेवढं त्यांना सांगून बघू, तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू। आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ लागेल? त्यामुळे रामराजे निंबाळकरांनी हा थेट भाजपला इशारा दिलेला आहे। आपण अन्य तक्रारीची दखल न घेतल्यास हातात तुतारी घेणार असल्याचा इशाराच रामराजे निंबाळकरांनी दिलेला आहे। आपण पाहतोय रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यावरील तक्रारीची भाजपनं दखल घ्यावी अशी विनंती रामराजे नाईक निंबाळकरांनी केलेली आहे। तर तक्रारीची दखल न घेतल्यास हातात तुतारी घेणार असल्याचा इशारा देखील रामराजे निंबाळकरांनी दिलेला आहे। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण पाहतोय की एका प्रकारे हा भाजपला थेट इशाराच म्हणावा लागेल। नक्कीच, कारण रामराजे या आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांच्यामधला वाद आहे तो आता समोर येताना पाहायला मिळतोय। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील हा वाद समोर आला होता, कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे यांनी विरोध केला होता आणि त्या ठिकाणी जे आता विद्यमान खासदार आहेत मोहिते पाटील त्यांना रामराजे यांनी सपोर्ट केला होता आणि हे एकूण वाद हा आता वाढत चाललेला दिसतोय। आता विधानसभा समोर आलेली आहे आणि असं असताना रामराजेंनी आता पुन्हा एकदा हा विरोध आपला जे जयकुमार गोरे असतील आमदार भाजपचे आणि त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दलचा विरोध हा दाखवायला सुरुवात केली। आता उद्या या अनुषंगाने फलटण आणि बारामतीच्या कार्यकर्त्यांची एक बैठक फलटणमध्ये होणार आहे अजितदादांच्या समोर आणि त्याच्यामध्ये देखील हा विरोध समोर येऊ शकतो आणि त्यानंतर अजित पवार याबाबत काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। निश्चितच, त्यामुळे आता या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या पक्षाकडनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी।